अद्वैत, मला अद्वैत हवाय प्रसाद. तुम्ही मला म्हणालात ना त्याला घेऊन याल म्हणून. मला अद्वैत हवाय. का खोटं प्रॉमिस केलं? तुम्ही शांत व्हा मॅडम. नाही, मला अद्वैत हवाय. मलाही हवाय. माझाही जीव अडकलाय त्याच्यात. सगळीकडे शोधलं मी त्याला, पण तुमच्यामुळे गेलाय तो. माझ्यामुळे? हो, तुम्ही खूप आवडायचात त्याला. तुमचं पाळणाघर सोडून जायचं नव्हतं त्याला. खरं तर तुम्हाला सोडून नव्हतं जायचं, पण हेच नको होतं मला. का? सतत प्रसाद, उठताना प्रसाद, झोपताना प्रसाद, खाता पिता प्रसाद. त्याच्या सतत प्रसाद प्रसाद करण्याचा त्रास होत होता मला. रोज तुमच्याबद्दल नवीन प्रश्न विचारायचा. माझ्याशी भांडल्यावर तुम्ही उदास का होता मला काय माहित. रोज मॉर्निंग वॉकला येताना तुम्ही कॅप का घालून येता. तुम्ही आजारी असताना मी तुम्हाला ओरडले तर तुम्ही माझं का ऐकलत. तुमच्याबद्दलचे असे सतत नवीन नवीन प्रश्न विचारायचा मला. मी काय उत्तर देणार होते या सगळ्याचं सांगा ना. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं माहित नव्हती? काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रावानी दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभ्या, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं ना मोठं प्रशस्त एकदम. तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ,
हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय ते जरा असं इथे. ओके